आपण आपलं नाव काय? बरं, या ठिकाणी आज संदलाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या ठिकाणी बहुसंख्य लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आकडी गावाचे बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण एक पिरूबाबाचं एक संदल या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. काय सांगाल याच्या संदर्भात? संदल म्हणजे आम्ही गेले 6 वर्षापासून आम्ही पिरूबाबाची सेवा आणि संदल काढतोय. या संदलमध्ये जसं की आम्ही गावातून संदल काढतो, त्या टायमाला आम्ही चादर काढतो की नाही, चादर घालून जे लोक जातात, मुहूर्त जातात, त्यांची मुहूर्त पुरे होते. बाबाचा छाया म्हणजे या ठिकाणी जे काही भाविकांनी इच्छापेक्षा व्यक्त केल्या त्याची पूर्तता होते. असे म्हणजे किती वर्षापासूनची परंपरा आहे? म्हणजे जुने तर गेले, आम्हाला माहिती नाही, पण 6 वर्ष झाले आम्ही संदर्भात आहे. बरं, तुम्हाला एक महत्वाचं, आपण कायमस्वरूपी 6 वर्ष झाले आपण संदल करतात आणि यात्रेनिमित्त संदल भरवतात. तर तुम्हाला अनुभवच काय आलेला आहे, काय सांगा? अनुभव म्हणजे असं आहे की आमची जे मुसीबत बला काही परेशानी आली, बाबाला दुआ केली तर आमची मुसीबत बला परेशानी दूर होते. असं अनुभव आलेला आहे आपल्याला? आलेला आहे. फॉर एक्झाम्पल सांगा बरं एखादं. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर आमच्या गावामध्ये ज्यांना मुलबाळ नव्हतं त्यांना मुलबाळ झाले. अशी किती लोकांना झालेले आहेत? असं आहेत 3-4 जण आहेत. बरं. बाहेरगावचे लोक येतात, त्यांची मुहूर्त पूर्ण बनते. बरं. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनाच्या काही इच्छा केल्या किंवा मान वगैरे देवा असं करू, ते पूर्ण होतात. बरं. अजून याचं महत्व काय आहे? अजून महत्व असं आहे की हिंदू मुस्लिम शिक्षा एक भाराचारा बने, एकता बने, विविधतेमध्ये एकता निर्माण व्हायला पाहिजे, एकोपा निर्माण व्हायला पाहिजे. हेच आपलं एक महत्वाचं आहे. कसं आहे, आणि जे बेरोजगार त्यांना रोजगार मिळेल, ज्यांचं लग्न नाही झालं त्याचं लग्न हो, म्हणजे त्यांचे जे मुसीबत बला आहे ते मुसीबत बला जायला पाहिजे. काही कामाचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे आज जवळपास 6 ते 7 वर्षाच्या संदलपासून आपल्याला अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे. ओके. आम्ही सर्वजण संदल काढतो. सर्व चंदा आम्ही चंदा वगैरे जमा करतो. आम्हाला सर्व गावाची साथ आहे. बरं, इतर गावचे सुद्धा आपल्याला येतात, सहकार्य करतात. लोक आमच्या इथे येतात, बाबाला दुआ सलाम करतात, सत्ता पाहतात बाबा सरकारचा. म्हणजे आपला एक म्हणजे भाईचारा या ठिकाणी टिकून ठेवायला पाहिजे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यायला पाहिजे. हा आपला महत्वाचा संदेश आहे.